कोणता माकड? कुठे माकड शब्द कुठे आहे? अजून दुसरा शब्द कोणता आहे? चकली. समोर आहे ना. पाचवा वर्ग. काय झालं? बकरी झाकण. बकरी आणि झाकण. हा आपल्याला सरळ करून लिहायचा आहे. कोणता शब्द आहे? हिमालय. सोडवायचंय. हा आय, हा म, हे राय, तळय. आडवा शब्द आणि उभा शब्द. इथं नंबर आहे 1 2 3. इथं 4 5 6. 6 शब्द बनवायचे. जो पहिला शब्द आहे त्याचा आहे विश्रांती, किंवा आपण काय करतो सुख घेतो, विश्रांती घेतो. त्याचा शब्द कोणता बनते मग? दुसरा शब्द दाणेदार आहे बा, खूप दाणेदार आहे. त्याच्यावर आपल्याला शब्द बनवायचे. दाणेदार आहे. हा कोणता शब्द झाला? रवाळ. नाही, चुकलं. हा शब्द आपल्याला फक्त रात्री येऊन आला पाहिजे. रात्री. रातवा. रात्रीचा दुसरा शब्द आहे रातवा. आणि हे तो उलट पण लिहिला आणि सरळ पण लिहिला, सारखाच येतो. असा कोणता शब्द आहे 5 अक्षरी? उलट पण लिहिला, सरळ पण लिहिला तर एकच शब्द येतो. तोच येतो. असा पण लिहिला तरी तोच येतो. जीवन. नवजीवन. नवजीवन. मी तरुण असतो तेव्हा उंच असतो. मी तरुण असतो तेव्हा उंच असतो, आणि जेव्हा मी म्हातारा होतो तेव्हा मी ठेंगणा होतो. मेणबत्ती. मेणबत्ती पण होते, अगरबत्ती पण होते, पेन्सिल पण होते. 3 पण होते त्याच्यात. अशी कोणती गोष्ट आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमी वाढत जाते, कमी होत नाही? वय. आणि हे पहा सोपी. कंबर बांधून घरात राहतो. कंबर बांधून घरात राहतो. काम आहे ते मला सांगा. असं कोण म्हणते नेहमी? कंबर बांधून घरात राहतो. काम आहे ते मला सांगा. असं कोण म्हणते? कोण असते तो? फळा. असते ना तयार झाडासाठी. आता अजून एक पुढे घेऊ आपण. याच्यात मला शब्द घ्यायचा आहे. 5 फुलांची नाव आहे. 5 फुलांची नाव. फुलं. फुलं.
श्यामचा भाऊ आहे. राम श्यामचा भाऊ आहे. श्याम हे सीताचे वडील आहे. हा, तर रामचा सीताशी काय संबंध आहे? राम बहीण आहे. राजेश हा मोहनचा मुलगा आहे. अंजली ही राजेशची बहीण आहे. राजेश हा मोहनचा मुलगा आहे. तर अंजलीचा मोहनशी काय संबंध आहे? अंजली याची ही मुलगी होईल ना. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा